कणाकणानी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा. प्रज्ञेचा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा. हो प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी. सिद्धार्थाच्या हृदयांतरी ज्ञान ज्योत चेतली. बुद्ध मुखाने या ज्योतीची प्रभा जगी फाकली. त्या दीपाने तुही चेतवी. त्या दीपाने तुही चेतवी. तव हृदयीचा दिवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी. धम्मचिंतनी आचरणाची कळेल तुझ संहिता. अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुद्धत्वाच्या पथा. पंचशिलेचा निवास हृदयी. पंचशिलेचा निवास हृदयी. निर्वाणास्तव हवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी. मनोभूमीतुनी तुझ्या रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा. त्या शाखेची शीतल छाया लाभावी बहुजना. करुणा प्रेरित कार्य तुझे हे. करुणा प्रेरित कार्य तुझे हे. संजीवन दे जीवा प्रबुद्ध हो मानवा. हो कणाकणानी ज्ञान वेचुनी.
मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसुरला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी आणि मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत गीत सादर करावे. उपस्थित असणाऱ्या आणि जे उभे असणाऱ्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे.
मीचे सर्व समाजभूषण हत्ती आंबेरे सरांना मी आदरभावे विनंती करते की त्यांनी प्रास्ताविका करावी. कोण कोण नाही कट करून टाकलं कोण राहिलं ठीक आहे. हे सावे आता नंतर मग थोडं आधी का ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, सर्व महामानवांना मी प्रथम वंदन करतो. आज नालंदा अभ्यासिकेचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले नाही आहे का ते पण? या राज्याचे बहुजन कल्याण मंत्री, बहुजनांचे नेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब. विजयजी वडेट्टीवार साहेब मला का आवडतं त्याचं एक कारण सांगतो. म्हणजे बाकी काही नाही सर, मंत्री म्हणून नाही, आणि पोलिसांना पण कळेल की विजयजी वडेट्टीवार साहेब काय आहेत ते. तर माझ्या एका नागपूरच्या मित्रांनी प्रसंग सांगितला 2014च्या निवडणुकीचा. तर माझे माननीय मित्र अतुलजी सावे साहेब पण इथे आहेत. तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरला सांगितलं की चंद्रपूरला तुम्ही चंद्रपूरला जा, गडचिरोलीला, तिकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वडेट्टीवार साहेबाची फार दादागिरी आहे आणि तिकडे तुम्ही जाऊन काय प्रयत्न करता येतील का बघा. 101 कार्यकर्त्याची शिरसाट साहेब टीम गेली, तिथे बसून होते. वडेट्टीवार साहेबाचे 2 कार्यकर्ते फुटून गेले होते वडेट्टीवार साहेबाकडून आणि ते BJPच्या कार्यालयात जाऊन बसले. मी पक्षावर टीकाटिप्पणी करत नाही बरं सावे साहेब. तर कार्यालयात जाऊन बसले होते. तर आदरणीय वडेट्टीवार साहेबाला जेव्हा कळालं तेव्हा ते कोणीही फौजफाटा नाही, एक ड्रायव्हर आणि गाडी. म्हणजे त्या माझे मित्र पण मोठा आहे, तो राज्यमंत्री दर्जा होता त्याला, त्यांनी जे किस्सा सांगितला ते ड्रायव्हर आणि गाडी गेले. असं तुम्ही जसं बसले ना तसं पार्टीच्या कार्यालयात त्यांनी बघितलं असं, म्हणजे त्याच्या साईडनं साईडला इकडं 2 माणसं दिसले त्यांनी जे फुटून गेले होते. एकाला पकडलं, एक बूट आणला, गाडीत नेऊन टाकलं. दोघाला पटलं, एक बूट आणला, गाडीत नेऊन टाकलं. मी म्हणे नागपूरवाल्याला सांगितलं वा तुम्ही काय केलं, वो चंद्रपूर के कुछ नाही करे तो हम क्या करेंगे बोले. तसे दबंग माणूस. त्याच्यामुळे वडेट्टीवार साहेब आहेत, सत्तार सेठ बी होते. आज ते गोरखपूरला माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी त्यांना भाषणाला नेल्यामुळे ते गेले. आदरणीय जयस्वाल साहेब गेलेले, ते पण दादा, अतुलजी दादा, म्हणजे सगळे लोक इथं दादा आहेत. माझ्या पोलीस मित्रांनी सांगितलं की इथं काही कार्यकर्ते येणार आहेत आणि इथं निदर्शने करणार आहेत. नाही, ज्या ज्या क्षेत्रातले दादा आहेत. तर सांगितलं गेलं मला की असं असं होणार आहे. तर मी म्हणलं इथं एवढे मोठे मोठे दादा आहेत, कार्यकर्ते जर इथं आले तर त्याची चटणी होऊनच परत जातील. आणि माझ्या परभणी हिंगोली मराठवाड्याला माहिती आहे, मला पण लोक भीमराव दादा म्हणतात. म्हणजे दादा म्हणजे दोन्ही साईडने आपण गरिबाला म्हणजे लहान अडचणीत आलेल्या माणसाचा दादा आहे, झोपडपट्टीवाल्यांचा दादा, सगळ्या पद्धतीचा दादा आहे. त्याच्यामुळे पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती की आम्हाला धमक्या बिमक्या काही देऊ नका. सगळे जग पाहून आलेले लोक आहेत इथं, आणि त्याच्यामुळे इथं कोणी आला कार्यकर्ता तर तो जिवंत जाणार नाही. 302चा गुन्हा लागला तर लागला. मी काही सरकारी नोकरी करत नाही, हे सुरुवातीला प्रास्ताविकात सांगतो. महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्याला इथं कोणी आलं असलं तर कळलं पाहिजे, कारण प्रत्येक लाईनला माझे 4-4 कार्यकर्ते बसलेले आहेत. तर चिंता करू नका तुम्ही. हे आदरणीय वडेट्टीवार साहेबांना सांगू इच्छितो की या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या मदतीने राज्यभरामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव MPSC स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र इथं संबोधी अकादमीला दिलेलं आहे. 2011 पासून संबोधी अकादमी या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करत आहे, चांगला रिझल्ट आहे. या संबोधी अकादमीच्या पाठीशी 2 माणसं खंबीरपणे उभे आहेत, अतुलजी सावे आणि राहुल पाटील. राहुल पाटील माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण परभणीत असल्यामुळे सिद्धार्थ आणि म्हणजे 2 पाहुणे आले ना त्याचे. तर या दोघांच्यामुळे एवढं पर्श्युएशन असतं आणि जिथं जिथं अडचण येतात तिथं तिथं अतुलजी म्हणतात अरे मी त्या संबोधीचा संचालक आहे, माझं काम पहिले करा.
तर या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथे संबोधी अकादमीचे अत्यंत चांगलं सेंटर उभं आहे. शेकडो विद्यार्थी इथून राज्य शासनाच्या विविध नोकऱ्यात गेलेले आहेत आणि हे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली अभ्यासिका नव्हती. कारण प्रशिक्षणाच्या बरोबर अभ्यासिकेची गरज आहे अभ्यास करण्यासाठी. म्हणून आमच्या संकल्पना होती, त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या मित्रांनी मदत केली. माननीय वडेट्टीवार साहेबांना विनंती केली की म्हणलं सर, कारण वडेट्टीवार साहेब या महाज्योतीचे आता अध्यक्ष म्हणून असताना सगळ्या विद्यार्थ्यांसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते सगळे उपक्रम त्यांनी राज्यात राबवत आहेत. उपक्रमाबरोबरच महाराष्ट्रातल्या OBCला एकवटून रंजल्या गांजल्याचं नेतृत्व करायला साहेब निघालेले आहेत. साहेब, मराठवाडा तुमच्या पाठीशी आहे. औरंगाबाद ही शिक्षाभूमी आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला इथे शिक्षणाची चळवळ उभी केली. आम्ही एक खारीचा माटा, बाबासाहेबाच्या पायाची धूळ बनून प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्रालाही नाव आहे संबोधी, अभ्यासिकेलाही नाव आहे नालंदा. आपण सगळे जाणकार आहे, त्याच्या इतिहासात जात नाही. पण चांगल्यात चांगलं घडण्याचं काम, मागासवर्गीयाच्या विद्यार्थ्याला विनामूल्य प्रशिक्षण देण्याचं काम आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व धर्म समभावाचे जे काही आमच्यासोबत येतील त्या सगळ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याचं काम या संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून होत आहे. राज्यभरात अनेक अधिकारी घडतील. आज आदरणीय वडेट्टीवार साहेब इथे आले. माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब आज दिवसभरात त्यांना खूप उद्घाटन आहेत, वेळातला वेळ देऊन आलेले आहेत. माननीय अतुलजी सावे, माननीय राज्यपाल महोदयाचा दौरा आहे, पण संबोधीवर असलेलं प्रेम त्याच्यासाठी आलेले आहेत. माननीय अभिजीजी वंजारी साहेब 50 वर्षानंतर नागपूरची विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकून आलेले आहेत. कल्याणराव काळे आपल्या भागातले नेते, माजी आमदार प्रकाशजी देवतळे साहेब आहेत, किरणजी डोणगावकर, भरतसेठ राजपूत, भगत साहेब, अनिलजी सावळे साहेब. तिकडे खालीच राहिले आमचे नाना मोळवणे, जे आमच्या पाठीशी सगळ्या गोष्टी असतात. सगळे पदाधिकारी, आमचे नागपाल ग्रुपचे नागपाल साहेब. आणि आपण सगळ्यांचे, आता मी नाव घेणार नाही वेळ झाल्यामुळे, आपण या कार्यक्रमात आलात, कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय भारत. मनोगत व्यक्त करतील विधानसभा सदस्य औरंगाबाद. संबोधी अकॅडमी महाराष्ट्र संचलित नालंदा अभ्यासिकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री विजय वडेट्टीवार साहेब, त्यांच्याकडे खाते भरपूर आहेत, ते सगळ्या खात्याचं नाव घेत नाही, OBC म्हणून मंत्री महोदय, आमचे सहकारी आणि नेहमी मला राजकारणात मार्गदर्शन करणारे विधिमंडळातील सहकारी संजयजी शिरसाट साहेब, जयस्वाल साहेब इकडून गेले असे प्रदीपजी जयस्वाल साहेब, खास नागपूरहून आपल्या या कार्यक्रमाला आलेले अभिजितजी वंजारी साहेब, इकडे उपस्थित व्यासपीठावर ज्येष्ठ आमचे मित्र म्हणणार नाही, मार्गदर्शक डॉक्टर कल्याण काळे साहेब, प्रकाश देवतरे साहेब, भरत राजपूतजी, SS भगत साहेब, अनिल साबळेजी, जगताप साहेब समोर बसलेले आहेत. सर्वच इकडे भरपूर लोक आहेत. नावं घ्यायला गेलो तर खूप लंबी यादी होईल. पण आणि आजचा हा जो संबोधी अकॅडमीच्या वतीने जे नालंदा अकॅडमीचा आज अभ्यासिकेचं जे संकल्पना ज्यांनी आणली आणि त्याचं आज इकडे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन झालं, असे आमचे मित्र भीमराव हेत्तमगिरे साहेब, त्यांनी जरा त्यांच्या भाषणामध्ये माझा जास्त उल्लेख केला. म्हणून त्या साहेब एक मित्र आहेत आमचे, म्हणजे राजकारणाच्या अगोदरचे मित्र आहेत. राजकारणात मी म्हणजे नव्हतो तेव्हापासूनचे माझे ते मित्र आहेत. त्याच्यामुळे मागच्या काळामध्ये ज्यावेळेसही त्यांना कुठली अडचण आली तर मी नेहमी सांगायचो, काळजी करू नका, आपण जाऊ. आणि आम्ही जो काही माझ्यातर्फे प्रयत्न झाला त्या प्रयत्नातून त्यांना मदत करायचा मी प्रयत्न केलेला. पण मला खरोखर आज आनंद आहे की आमच्या या संभाजीनगरमध्ये
साहेब, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करायला अभ्यासिका आहेत, पण आज वरती आपण आपल्या हातेच उद्घाटन झालं. ज्या पद्धतीने कलेक्शन ऑफ बुक्स सगळं होतं तिकडे, एवढ्या चांगले बुक्स, एवढे चांगले सगळं अकॅडमीची पूर्वी अभ्यास, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी ही काही सोपी नसते. आम्ही बघतो कित्येक विद्यार्थी 2-2, 3-3 अटेम्प्ट करतात पण त्यांना मिळत नाही. पण इकडचा सगळा जो म्हणजे पुस्तकांचा स्टॉक आहे आणि ज्या पद्धतीने जे वातावरण त्यांनी त्या अभ्यासिकामध्ये तयार केलं आहे, एक प्रेझेंट वातावरणमध्ये शिक्षण घेणं किंवा अभ्यास करायला नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना आवडते. आणि नक्कीच मला खात्री आहे की त्यांनी जी अभ्यासिका केली आहे त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतील त्यांना यश मिळेलच. इकडे मळवणे साहेब पण आहेत, ते पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील, कारण की ते त्या क्षेत्रातले, त्याच्यामुळे हां बरोबर आहे ना साहेब. असं नक्कीच त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनामधून चांगले विद्यार्थी या नालंदा अभ्यासिकेच्या माध्यमातून निघतील, त्यांना यश मिळेल हीच या ठिकाणी शुभेच्छा देतो. भीमरावजींना पण असेच समाज उपयोगी उपक्रम त्यांनी करावे ही आपल्याला मी शुभेच्छा देतो. आणि आपली परवानगी घेऊन मंत्री महोदयांची परवानगी घेतो. मंत्री महोदयजी आपली परवानगी घेतो. मला गव्हर्नर साहेबांचा कार्यक्रम आहे तो थोडासा आमच्याच ग्रुपने आयोजित केलेला आहे, तिकडे मला जाणं गरजेचं आहे. आपली परवानगी घेऊन मी जातो सर. पुन्हा एकदा भीमरावजींना, पूर्ण त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर ओळख यांची व्यक्तिमत्वाची न्यारी, दाही दिशातून गगनाला भिडणारी असे अष्टपैलू नेतृत्व, निस्वार्थ वृत्तीने कामात स्वतःला वाहून घेणारे व्यक्तिमत्व, नामदार विधानसभा सदस्य औरंगाबाद संजयजी शिरसाट सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करावे. नालंदा अभ्यासिकाचे उद्घाटक, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, माझे मित्र विजय वडेट्टीवार साहेब, ज्यांनी आताच मार्गदर्शन केले असे माझे मित्र अतुल सावे, कल्याण काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आणि या स्टेजवर ज्यांनी धमकी दिली असे भीमराव, जो धंदा त्यांचा नाही ते धंदा तुम्ही करू नका भीमराव, आम्ही आहोत. कोण कोणत्या क्षेत्रात जाईल, कधी जाईल, काही भरोसा नाही. विजय वडेट्टीवार साहेबाचा उल्लेख केला की ते असे दादा आहेत, ते असे दादा आहेत, तसे दादा आहेत. मी तर 10 वर्ष बाजूच्या एकमेकाच्या रूममध्ये आम्ही खेटून राहायचो. सकाळचा चहा त्यांनी बनवला तर पहिला मला यायचा, आणि मी बनवला तर त्यांना जायचा. 10 वर्ष आमच्या आजूबाजूची रूम होती. आणि म्हणून आम्ही या सर राजकारणामध्ये काम करत असताना अनेक लोकांना पाहिलं, अनेक संघटनाला पाहिलं, अनेक लोकांची मानसिकता पाहिली. तुम्ही जे काम करताय, आम्ही ठरवलेलं असतं की एखादं काम करायचं तर त्याच्यात मास्टरकी झाली पाहिजे. आम्हाला नाही शिकता आलं, आम्ही हे क्षेत्र निवडलं, आम्ही झालो का नाही मास्टर. या शहरामध्ये 3 वेळा सलग निवडून येणारा आमदार आहे मी. करताना काम असं करायचं, भीमराव सारखी दादागिरी करायची नाही. त्या दादागिरी करायचं असेल तर क्षेत्र वेगळं आहे, परंतु जेव्हा विद्यार्थी म्हणून राहाल त्या टायमाला ज्या विषयामध्ये आपल्याला जायचंय तर चॅलेंज म्हणून घ्यायचं त्याला. यस, मी ज्या विषय निवडेल, ज्या विषयामध्ये मी जाईल तिथं मास्टर्स होऊन दाखवील, ही भावना तुमच्यात असली पाहिजे. एक 15-20 दिवसापूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे आला होता. मला त्यावेळेला कळलं की PhDचं थेसिस सबमिट करायला 30,000 रुपये फीज आहे.
कारण की आपला PhDचा ना आपला काहीच संबंध नाही ना, आणि आता काही चान्स नाही मग तो भेटायचा. 30,000 रुपये फीज होती. त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये PhD त्यांनी काहीतरी प्रबंध लिहिला आणि त्याला सबमिट करायचा होता. माझ्याकडे आला म्हणे, भाऊ म्हणे मला सबमिट करायचं आहे परंतु माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणे किती पैसे तुझ्याकडे? म्हणे 5,000 रुपये. कुठं राहतोस? पेठेनगर भावसिंगपुरा. तो कदाचित तुमच्या ओळखीचा पण असेल. तो 25,000 रुपये नाही म्हणून त्याला PhD मिळणार नाही ही त्याची खंत होती. त्याला मी माझ्या पद्धतीने जे काही मदत करायची केली. त्याने तो त्याची सबमिट केला, त्याला PhD प्रदान झाली आणि पावशेर पेढाचा बॉक्स घेऊन तो माझ्याकडे आला. आपण जे म्हणतो की आणखीन फार शिकलोय आपण, फार हे समाज असा मोठा झालेला आहे, हा तो या क्षेत्रात पुढे गेला, तो त्या क्षेत्रात पुढे गेला, परंतु एक लक्षात ठेवा, आणखीन समाजामध्ये असं क्षेत्र आहे ज्या मुलाला आजही पुस्तक मिळत नाही. म्हणून भीमराव तुमचं अभिनंदन मी यासाठी करतो. आम्ही दरवेळेला ऐकतो तर नोएडा, दिल्लीकडे कुठेतरी हे सर्व अशा मोठ्या मोठ्या अभ्यासिका आहेत आणि आपले विद्यार्थी तिकडे जातात. ज्याच्याकडे पैसा आहे तो त्या अकॅडमीमध्ये जातो. नसता पुण्याला जातो. पुण्यामध्ये जर पाहिलं तर एकेका क्लासचं फीज 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख रुपये अशी घेतात. शिकवणारा आठवड्यातून 1 वेळा येतो, परंतु त्याच्या नावावर सुद्धा संस्था चालवणारे लोक अनेक आहेत. म्हणून तुम्ही आज जे केलं या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम केलं, म्हणून तुमच्या या विद्यार्थ्यातर्फे मी तुम्हाला आभार मानतो, तुमचे धन्यवाद देतो. विजयराव या ठिकाणी आलेत. तुम्ही हे समजू नका की तुमचे पोरं कोणी आलं त्यांच्या अंगावर तुमचे पोरं त्याला अडवतील. विजयराव तसा पहिलवान माणूस आहे. तुम्ही आता बोलताना फक्त पाहा, तुम्ही आता असं काय बोलाल की तुम्हाला सुद्धा कळणार नाही की आपण कुणाच्या बाजूला बसलो होतो. राजकारणामध्ये हे चढ उतार येतात. कुणाच्या एकाची बाजू घेतली 10 वर्ष मलाच कळलं नाही. ते मला आता कळालं की मंत्री झाला मी तसाच राहिलो. मला आता कळालं की विजयराव काय आहेत म्हणून. म्हणून ह्या जेव्हा समाजामध्ये काम करतो, एखाद्या संस्थेमध्ये काम करतो किंवा एखादा ध्येय घेऊन आपण जातो, त्या टायमाला एकाकडे गेलं का दुसरा कुठतरी विरोधात तयार असतो. कोणतंही काम करा, कोणत्याही समाजामध्ये तुम्ही असाल, एक जण केलं तर दुसरा विरोध करायला तयार असतो. राजकारणामध्ये सुद्धा असंच होतं. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही जी अकॅडमी या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याला शुभेच्छा देत असताना कधी आम्हाला सुद्धा तुमच्या या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलता आला तर आम्ही सुद्धा स्वतःला धन्य समजू. आणि विद्यार्थ्याला एक विनंती करेल, ज्या कामासाठी आपण इथं आलो आहे, ज्या ध्येयासाठी इथं आलो आहे, फक्त एकच काम करा. मी अनेक वेळेला सांगतो, आम्ही शाळेत असताना आम्हाला कधी पुस्तक पूर्ण कधी घेता आले नव्हते. घरची परिस्थिती अशी होती, कधी मॅट्रिकपर्यंत कधी पूर्ण संच आम्ही कधी विकत घेतला नव्हता. सुदैवाने जर तुम्हाला भेटत असेल तर त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करा. नसता मिस कॉल देत देत गेले तर अख्खं आयुष्य मिस कॉल म्हणूनच जाईल. तसं काही करू नका, एवढी एक तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. नक्कीच आम्ही स्वप्न उराशी बागळू आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर इतिहासाने वळून पाहावे असे उत्तुंग कर्तव्य, भविष्याची झोळी भरावी असं उदार दातृत्व असे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस औरंगाबाद माजी आमदार कल्याण काळे सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. अकादमीच्या नालंदा अभ्यासिका याचा उद्घाटन समारंभ ज्यांच्या हस्ते पार पडला ते आपल्या राज्याचे बहुजन समाजाचे मंत्री आदरणीय नामदार विजयजी वडेट्टीवार साहेब,
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, नुकतंच मार्गदर्शन करून गेले ते सन्माननीय संजयजी सिरसाट, अतुलजी सावे, प्रदीपजी जयस्वाल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार अभिजितजी वंजारी साहेब, या कार्यक्रमाला मुद्दाम आवर्जून उपस्थित असलेले चंद्रपूरचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी देवतळे साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरण पाटील लोणगावकर, भरत शेठ राजपूत, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सोनवणे सर आहे आणि ज्यांच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊ शकलो ते आमचे जुने मित्र, सहकारी, समाजभूषण भीमराव दादा हत्याआंबिरे, त्यांच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी. खरं तर आज एक चांगल्या कार्यक्रमाचा शुभारंभ साहेब आपल्या हातून आज होतोय. औरंगाबादमध्ये हत्याआंबिरे साहेबांनी एक संस्था उभी केली, एक रोपटं लावण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना, समाज घडवत असताना परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी खऱ्या अर्थाने शिकवण आम्हाला घालून दिली ती म्हणजे आपला आयुष्याचा पाया जर रचायचा असेल तर माणूस हा पहिल्यांदा शिकला पाहिजे. तोच वसा घेऊन हत्याआंबिरे साहेबांनी औरंगाबादमध्ये एक चांगली अभ्यासिका किंबहुना चांगली संस्था उभारण्याचं काम केलं आणि त्याच्यामधून मला चांगले अधिकारी घडवता येतील का, चांगलं सुप्रशासन त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या राज्याला आणि देशाला देता येईल का, आणि ज्या घटनेमध्ये लिहून ठेवलंय समतेचा संदेश त्या प्रस्तावनामध्ये केला तो सगळ्या जणांना मिळू शकेल का, आणि तो द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने हा सर्व समाजातला बारक्यासारख्या थरातला जर प्रशासनात सुद्धा आपला अधिकारी गेला तर निश्चितपणाने सगळ्याला न्याय मिळायची भूमिका आपल्याला घेता येईल. आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून जी अकादमी या ठिकाणी काढली त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून हत्याआंबिरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करूया. एक चांगला उपक्रम या माध्यमातून आपण केला. साहेब आपलं अभिनंदन करतो. आणि विजय वडेट्टीवार साहेबांना आपण निवडलं की आमच्या अभ्यासिकेचं उद्घाटन करायला तुम्ही या. ते मगाशी बोलता बोलता म्हणले ते दादा आहे, मी दादा आहे, परंतु दोन दादा एकत्र आले आणि ह्या दादाने त्या दादाच्या अभ्यासिकेचं उद्घाटन केलं. खरं तर वडेट्टीवार साहेबाचं मी असंच एवढंच म्हणेल, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आम्ही एखादं काम घेऊन गेलो, व्यक्तिगत स्वार्थाचा असो नसो, परंतु जे सार्वजनिक सामाजिक जीवनात आपण काम करत असताना एखादं सार्वजनिक काम घेऊन गेलो त्यावेळेला त्याचा पाठपुरावा करून ते करून दिलं पाहिजे. त्यांच्या माणसाला सांगणार यांचं काम मार्गी लावून द्या, हे आपलं काम हे करायचं आहे. आणि एवढंच नाही, आता बरेच जण कोणी निवेदन द्यायला आलं आहे, कोणी घ्यायला आलं आहे. मध्ये महाज्योतीची मंडळी येऊन गेली, त्यातल्या काही लोकांनी निवेदन दिलं, काही द्यायचेही बाकी राहिले. परंतु तुम्ही काळजी करू नका, हा माणूस एकटा कल्याण काळेचा किंवा एकट्या एखाद्या समाजाचा विचार करणारा माणूस नाही. सगळ्या समाजाला न्याय कसा देता येईल आणि त्यातल्या त्यात ओबीसी, बहुजन समाज, वंचित राहिलेली मंडळी, त्यांना माझ्याकडून काही मदत होईल का याची सातत्याने भूमिका असलेला माणूस. मी इतक्या दिवसाने त्यांच्यासोबत फिरतोय, कधी ओबीसीच्या मेळाव्याला जातो, कधी अजून कशाला जातो, पण सातत्याने एकच ध्यास आहे की मला समाजाचा विकास कसा करता येईल. ते काम अहोरात्र परिश्रम घेऊन करण्याची भूमिका. खरं तर हे खातं चा विचार जर आपण केला तर एखादा मंत्री, एखादा माणूस म्हणला असता हे खातं नको मला, दुसरं एखादं जरा चांगलं खातं द्या. जे मिळालं ते त्या खुर्चीला नाव, त्या जे पद आपल्याला मिळालं त्या खुर्चीची उंची वाढवणारं काम साहेब आपल्या हातून घडतंय. जो उपेक्षित समाज आहे त्याला मदत करण्याची भूमिका आपण करताय, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपल्याला सलाम आहे. आपण या ठिकाणी महत्त्वाचं काम कायमस्वरूपी करत असतात आणि म्हणून या ठिकाणी अनेक मंडळी सातत्याने आम्हाला सांगत असते की असं झालं तसं झालं, परंतु कोणी ना कोणी सारखा, मगाशी कोणीतरी म्हटलं, कोणी निवेदनं द्यायला येणार आहे, कोणी निदर्शनं करायला येणार आहे.
हे लोकशाहीमधलं जिवंतपणाचं लक्षण आहे. माझ्या पोलीस दादांना विनंती करेल मी, त्याची काय काळजी करायची नाही. जरी आमचे हत्ती आंबेरे साहेब म्हणले इथं कोणी येऊ देणार नाही, तिथं कोणी जाऊ देणार नाही, हत्ती आंबेरे साहेबांचा स्वभाव. परंतु लोकशाहीमध्ये एखादा मंत्री आला पण कुणाच्या कार्यक्रमामध्ये काही खराब करणं ते योग्य नाही. आणि म्हणून कोणी म्हणलं कोणी निदर्शनं करू, आम्ही असं करू, निदर्शनं करून आपले प्रश्न सुटत नसतात. त्याला योग्य व्यासपीठ निवडायचं असतं आणि त्या योग्य व्यासपीठावर जाऊन आपल्या प्रश्नाची सोडवणूक करायची असते. अरे इथं तर असं आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देवते साधू तेची ओळखावा देवतेची जाणावा, या अभंगाप्रमाणे वडेट्टीवार साहेबांनी जिथं जाईल तिथं माणसं निर्माण केली. इथं काही मुलं भेटली आत्ता अजंठा रामा हॉटेलच्या तिथे, साहेब तुम्ही आमचं काम केलं, बुके द्यायला आला, खिडकीतून डोकावत होता, गाडी निघताना भेटत होता. हे कधी घडत असतं? दीड दिवसात त्यांचा GR काढला प्राध्यापकांचा GR 1.5 दिवसात काढला. हे कधी घडतं? आत्ता आम्ही महाज्योतीचे विद्यार्थी भेटून गेल्यानंतर आम्हाला समजून सांगितलं किती लोकांना मदत केली पाहिजे. जेवढी जास्त लोकांना मदत करता येईल तेवढे करण्याची माझी भूमिका आहे. एखाद्याला 1 लाख देणं आणि तेच 1 लाख रुपये 4 लोकांना वाटून देणं, शेवटी मला सगळ्यांचं पाहिलं पाहिजे. एकट्या एखाद्या माणसाचं बघून मला चालणार नाही. ही जी भूमिका आहे ना साहेब तुमची, ती एकदम स्वागतार्ह आहे आणि म्हणून मला आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेल की एक नालंदा अभ्यासिकेचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलं. या औरंगाबादमध्ये ज्या बाबासाहेबांनी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, त्याच धर्तीवर इथे आपण अभ्यासिका सुरू केली. त्या अभ्यासिकेसाठी तुमचं अभिनंदन आणि त्या अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नाविन्याची ओढ असणारी, संकटातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती असणारी, विजयासाठी काहीही करण्याची जिद्द असणारी, असे कौतुकास्पद कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार अभिजितजी वंजारी सर, विधान परिषद सदस्य नागपूर पदवीधर मतदारसंघ. ह्यांना मी विनंती करते त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. छत्रपती शाहू महाराज ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात ज्या दाम्पत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये केली, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तिन्ही विभूतींना या ठिकाणी अभिवादन करतो. आजच्या या अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक आपल्या राज्याचे ज्येष्ठ मंत्री, बहुजन कल्याण मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि ज्यांनी अत्यंत सुंदर अशी अभ्यासिका या ठिकाणी तयार केली, असे याचे संयोजक आदरणीय भीमराव हत्ती आंबेरे साहेब, या ठिकाणी आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन झालं असे आमच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार आदरणीय डॉक्टर कल्याणराव काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित या ठिकाणचे आमदार आदरणीय जयस्वाल साहेब, आदरणीय शिरसाट साहेब, आदरणीय अतुलभाऊ सावे साहेब, आमचे मित्र आणि चंद्रपूरवरून आलेले जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व महानुभाव, उपस्थित बंधुभगिनी, मित्रांनो, अभ्यासिकेच्या कार्यक्रमाला येणं म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट माझ्यासाठी, कारण मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे आणि म्हणून पदवीधर मतदारसंघाचा आमदार या नात्याने ग्रंथालय किंवा राज्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, पदवीधरांची आहे, हे जाणण्याचा त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून माझा प्रयत्न चालू होता. राज्यामध्ये जेव्हा फिरतो किंवा विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये 6 जिल्ह्यामध्ये फिरताना मी सगळे प्रकारचे शासकीय ग्रंथालय बघितले. आपल्या राज्यामध्ये 12,000पेक्षा जास्त शासकीय ग्रंथालय आहे आणि तेवढ्याच त्यांच्या अभ्यासिका किंवा ते वाचन कक्ष त्याच्यासोबत जोडलेले आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मी पाहिलं 6 डिव्हिजन्स, एका डिव्हिजनचा आणि 6 जिल्ह्याचा मी आमदार या नात्याने अनेक ठिकाणी मी त्या लायब्ररीमध्ये गेलो, परंतु अत्यंत त्याची जी दुरावस्था पाहिलेली आहे तर ती कुठेतरी आता बदलण्याची खरं गरज आहे. आणि राज्यातले जे काही शासकीय आपले वाचनालय आहे त्या वाचनालयाला आता अशा प्रकारच्या अभ्यासिकामध्ये बदलण्याची गरज आहे, नाही तर मग तेवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यामध्ये उभं झालेलं आहे ते कुठल्या उपयोगाचं राहणार नाही. जी काही पारंपरिक आपली पद्धत होती, जी काही पुस्तकं आजपर्यंत राज्यामध्ये त्या अभ्यासिकाच्या माध्यमातून किंवा त्या वाचनालयाच्या माध्यमातून आजपर्यंत विकत घेण्यात आली, परंतु अत्यंत जुन्या टाईपचे पुस्तकं जे आउटडेटेड होऊन गेलेले आहेत, जे अभ्यासक्रमामध्ये कामामध्ये येत नाही, आजकालच्या स्पर्धा परीक्षामध्ये किंवा या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये जे पुस्तक कामाचे नाही ते सुद्धा त्या ठिकाणी घेतले जातात. हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याचा पॅटर्न बदलण्याची गरज आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा वडेट्टीवार साहेबांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी बाबा आमटे आमचे महाराष्ट्र भूषण त्यांच्या नावाने त्या ठिकाणी एका प्रायव्हेट संस्थेच्या वतीनं एक सुंदर अभ्यासिका अशा
तशाच पद्धतीची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी पैशामध्ये तेथील स्थानिक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षा, मग ते UPSC असो, MPSC असो, बँकिंग परीक्षा असो, सहकार विभागाच्या परीक्षा असो, पटवारीची परीक्षा असो, सर्व प्रकारच्या परीक्षेला लागणारे जे काही पुस्तकं आहेत ते अद्ययावत अशा प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी मिळतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी होतो. तशाच पद्धतीचा या ठिकाणी प्रयोग हा हत्ती अंबिरे साहेबांनी या ठिकाणी सुरू केला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन करतो. आणि हत्ती अंबिरे साहेबांनी ही जी काही अभ्यासिका सुरू केली, या अभ्यासिकामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी अनेक लोकांचे, अनेक नेत्यांचे या ठिकाणी पत्र, रावसाहेब दानवे साहेब असतील, त्या ठिकाणी भागवत कराड साहेब असतील, रामदास आठवले साहेब असतील, खासदार तुमचे सुजय विखे पाटील असतील, बंडू जाधव साहेब असतील, अनेक आमदारांचे, मंत्र्यांचे, खासदारांचे पत्र हे या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या अभ्यासिकेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी मिळतो. याच्यावरून या अभ्यासिकेचा नावलेखी कशा पद्धतीचा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याची कल्पना आपल्या सर्वांना करता येते. मित्रो, या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे आपल्या देशामध्ये, कधी कधी बाबासाहेबांचा फोटो पाहून या ठिकाणी असं वाटतं की ह्या ठिकाणी हार तुरे जे आपण एकमेकांना देतो, आपण बुके देतो, तर कधी कधी आता आपल्याला प्रत्येकाला संविधानाची एक प्रत ही प्रत्येक माणसाला दिली पाहिजे. आपल्या देशामध्ये संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची ती सुरुवात या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी झाली पाहिजे. या ठिकाणी मी हत्ती अंबिरे साहेबांना अभिनंदन त्यांचं करतो. अधिक वेळ घेत नाही कारण आम्हाला परत नागपूरला जायचं आहे, पण अशा प्रकारच्या अभ्यासिकेचं मॉडेल हे राज्यामध्ये सुरू व्हावं आणि त्याचा पुढाकार वडेट्टीवार साहेबांनी घ्यावा एवढी विनंती करतो. आपल्या अभ्यासिकेला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. हो, कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय मंत्री महोदय, इतर मागासवर्ग, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग, विभुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास मदत, पुनर्वसन महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार उद्घाटक विजयजी वडेट्टीवार सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करावं. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. वडेट्टीवार साहब तुम आगे बढ़ो. इसका मतलब इसके आगे और कितना बढ़ना चाहिए, तो पैर खींचने वाले बहुत हो जाते हैं, इसलिए यहीं रहने दो मुझे. परम पूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वमानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 18 बगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे स्वराज्य निर्माते परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सगळ्यांना शिक्षणाची दिशा आणि माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, समाजासाठी न देता इतरांना देणारे, आरक्षणाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला न्याय कसा मिळवेल यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतो असे ते छत्रपती शाहू महाराज. या सर्व महापुरुषांना, महाविभूतींना, महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. या शानदार अशा कार्यक्रमाला ज्या संबोधी अकॅडमीच्या माध्यमातून नालंदा अभ्यासिका इथे जे निर्माण झाली आहे त्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले बरेच जण गेलेले आणि उरलेले. आता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे अभिजितजी वंजारी, सन्माननीय आमदार, या ठिकाणी उपस्थित कल्याणरावजी काळे आमचे सहकारी आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, दुसरे आमचे सहकारी प्रकाश देवतळेजी, अनिल साबळेजी विभागीय शिक्षण अधिकारी, आमचे मुख्य अभियंताजी आणि ज्यांच्यामुळे मला या कार्यक्रमामध्ये येऊन
तुम्हा सर्वांना संबोधित करण्याची संधी प्राप्त झाली. अशा शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत आणि शिक्षणासारखं पवित्र ज्ञान देणारे माणूस उभ्या करण्यासाठी म्हणून ज्यांच्या नावामध्ये समाजभूषण आहे असे समाजभूषण भीमराव हत्ती आंबोरे या सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खरं आहे की एकदा बॅरिस्टरची पदवी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निघाले असताना ज्यावेळेस समुद्रातून बोटीमार्गे जहाजाच्या मार्गे प्रवास सुरू होता, सगळ्यांनी त्यांना पुस्तकी भेट म्हणून सगळ्यात मौल्यवान कोणती भेट असेल तर ती पुस्तकांची भेट अनेकांनी त्यांना दिली होती. ते सर्व पुस्तकांचा संच घेऊन ते निघाले असताना ते जहाज मादामध्ये हेलकावे खायला लागलं. हेलकावे देत असताना ते आणलेले पुस्तकं जिकडे तिकडे पसरायला लागलेत. सोबतीने सांगितलं, बाबासाहेब जरा स्वतःला सावरा असता. बाबासाहेब म्हणाले, अरे मला तर मी सावरलं, पण मला त्यापेक्षा पुस्तकाला सावरलं तर माझा देश उभा होईल आणि माझा माणूस उभा होईल, म्हणून माझ्यापेक्षा मला पुस्तकांना सावरणं अत्यंत आवश्यक आहे. इतका सूचक आणि मार्गदर्शक विचार या देशाला दिल्यामुळे बहुजनांचा उद्धार करता म्हणून बाबासाहेबकडे आपण बघतो आहे. खरं तर काही लोकांच्या संदर्भात, काही नेत्याच्या संदर्भात, महामानवाच्या संदर्भात जातीची विशेषणं लावून माणसाला मोठं केलं जातं. खरं तर या पलीकडची ही माणसं आहेत. जातपात धर्माच्या पलीकडं माणसं म्हणून यांच्याकडे बघण्याचा आपला उद्देश आपली दृष्टी असली पाहिजे. कोण म्हणतं की छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं सर्व धर्मसमभावाचे प्रतीक असणारे पहिले राजे या देशातले होते, जगातले होते असं म्हणायला पाहिजेत. की ज्यांच्या आरमाराचा, ज्यांच्या तोफखान्याचा प्रमुख एक मुसलमान असू शकतो, मग ते जातीयवादी कसे असू शकतात, ते धर्मवादी कसे असू शकतात. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपल्या समाजाला दिलं नाही, तो उपेक्षित माणूस ज्याच्या घरात प्रकाश नव्हता, ज्यांना सातत्यानं अंधारच्या कोटकडीत राहायची त्यांना सवय झाली होती. खरं तर ज्यांनी कधी सूर्य पाहायचा की नाही हा प्रश्न होता, अशा गाव कुसाबाहेरच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि कोण आहे, कोणत्या जातीचा आहे न देता त्या सर्वांना अधिकार देण्याचं काम कोण केलं असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. आजच्याच दिवशी तुम्हाला माहीत असेल की हिंदू कोड बिल यावरून आज हा ऐतिहासिक दिवस आहे. कदाचित आपल्या सगळ्यांना माहीत नसेल आजचा हा दिवस आहे की आज 27 तारीख आजच्या दिवशीच बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. आणि राजीनामा समाजासाठी दिला नव्हता, हिंदू कोड बिल लागू करावं म्हणून राजीनामा देणारे बाबासाहेब होते. म्हणजे बाबासाहेब एका समाजाचे नव्हते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब धर्मापुरते नव्हते, तर बाबासाहेबांना देश उभा करायचा होता. कधी समजून घेणार आपण? तुम्ही पुस्तकी ज्ञानात आता जाणार आहात, ते पुस्तकांचे खच पडलेत, पुस्तक वाचणार आहात, पण आयुष्य जगत असताना काही प्रॅक्टिकल अनुभव आपल्या पाठीमागे असावेत, हाही तुमचा उद्देश असला पाहिजे. कारण शेती पुस्तक वाचण्याने होत नाही, तर शेतीत राबावं लागतं, त्यातलं मर्म कळतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुस्तकाने ज्ञान मिळतं आणि पुस्तक वाचल्याने धनही मिळतं. उद्या तुमच्या जीवनात सुख आणि समाधानही मिळेल. पण ज्या पायरीवरून तुम्ही चढलात ती पायरी जर तुमच्या लक्षात राहत नसेल आणि शिखरावर जाल तर पडलात तर तुम्हाला मात्र कोणी विचारणार नाही. म्हणून ही भूमिका तुमच्या डोक्यात साठवली पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की माणसाची पोट कधी भरले, पोट भरायला वेळ लागत नाही. 2 अन्नाचे घास, 4 रोटी, 2 चपात्या माणसाच्या पोटाला समाधान देतील. पण माणसाला भूक असली पाहिजे ज्ञानाची भूक ज्या माणसाच्या डोक्यात असेल तो माणूस सदैव सुखी होईल. पण ज्या माणसाला धनाची भूक असेल तो मात्र कधी ना कधी त्याची झोळी रिकामी होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं म्हणतात ना, मी आता नेहमी सांगत असतो की तिजोरी साठवलेलं धन कधी संपेल, पण या डोक्यात साठवलेलं ज्ञानरूपी धन कोणी माणसाला चोरून नेऊ शकत नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि ती खरी पुंजी आहे, या विचाराने आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून मला नक्कीच आनंद होतो की आज हत्ती आंबोरे साहेब तुम्ही मला बोलवलं आणि अशा सुंदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मला या सगळ्या विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या, संभाजीनगरच्या, आम्ही दोनही म्हणतो कारण आमची स्थिती तशीच आहे, त्यामुळं कोणीही वाईट वाटून घेण्याचं मुळात कारण नाही. तर आम्हाला दोघांनाही समजावं लागतं, कारण विचाराचे बांधील आहोत आम्ही, त्यामुळे दुखवता येत नाही. बरं सहिष्णू आहोत, त्यामुळं शब्द उच्चारताना जपून टाकावं लागतं. तुम्ही बघा सगळीकडे काही बोंबडले तरी आम्ही मात्र रिॲक्ट होत नाही, अगदी शांतपणे महात्मा गांधींच्या पद्धतीनं जातो.
पण मी कधी कधी आमच्या कल्याण काळे साहेबांना सांगतो की थोडंसं बदलावं लागेल. एनिवे, पण हा वेगळा विषय असला तरी पण एक सुंदर अभ्यासिका मी आत्ता बघितली, पुस्तकांचा संच होता. आणि या पुस्तकामधून उद्याचा माझा या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं मालक होणारा विद्यार्थी घडणार आहे. आम्ही मालक नाहीत, ज्याच्या हातात प्रशासन आहे तो खरा मालक आहे. आम्ही 5 वर्षासाठी आहोत आणि प्रशासनामध्ये जो लागला तो परमनंट रिटायरमेंटपर्यंत. आज आता इथे आमदार होते, मला 25 वर्ष झालेत आमदार म्हणून, फार कमी वयामध्ये मी आमदार झालो आणि सातत्यानं कधी पडलो नाही. लाट खूप आल्यात, लाटांच्यामध्ये टिकणं. मी राज्यमंत्री 29व्या वर्षी मी राज्यमंत्री झालो होतो साहेब, आणि राज्यमंत्र्याचा दर्जा मला मिळाला होता. तेव्हापासून मी बघतो आहे पद हे मिळेल, टिकेल, हे आमचं राजकीय पद आहे. आमदार म्हणून माझी आमदार होतो, आमदार, माझी मंत्री, माझी आमदार म्हणून कलागुणाने इतकं निपुण व्हा की तुम्हाला कलाकार कधी पाहिलं काय? माझी कलाकार असं म्हणताना कधी पाहिलं? म्हणूच शकत नाही. म्हणून तुमच्यामध्ये ज्ञानाबरोबर कला ही ओतप्रोत भरली पाहिजे. त्याचं सुद्धा आपल्याला, पैलवान किती आहे, कसा आहे, आपण म्हणतो पैलवानाला अक्कलच नसते. अरे हा काय घुटण्यात आहे म्हणतो पैलवान. पैलवानाला अक्कल असल्याशिवाय पैलवान जिंकू शकत नाही, मला विश्वास आहे. कारण पैलवानाला डाव खेळवायला लागतात, डाव समजावे लागतात. डाव हे बुद्धीने समजतात, पण पैलवानामध्ये सुद्धा डाव असतो. आता तुम्ही म्हणालात की विजय वडेट्टीवार दादा आहे, खूप आहे खरं. म्हणजे माझी उंची फार काही नाही, 5 फूट 5 इंचाचे, 5.5 फुटाचा माणूस मी. माझी काय दादागिरी असणार आहे? पण माझी दादागिरी डोक्याची आहे. म्हणून मी ज्या वेळेस माझ्या सुरुवातीचा काळ, आता ह्या तुम्ही सांगितलं म्हणून सांगतो, मी सिनेमा थिएटरमध्ये गेलो आणि बसलो आहे तर कोणता पोरगा सिट्टी पण वाजवत नव्हता. सिट्टी वाजवायचं नाही, मला माहीत नाही पण काय होतं ते, तो आदरयुक्त भाव होता. दादागिरी 2 प्रकारची असते, लुटण्याची आणि वाटण्याची. आता वाटणे म्हणजे कुठून आणणार, तो लुटून आणणार आणि वाटत बसणार. पण दादागिरी ही बड्या भावाची असली पाहिजे. दादा म्हणजे कोण असलं पाहिजेत? सन्मानाचं स्थान म्हणजे मोठ्या भावाचं स्थान. ही दादा त्याला म्हटलं पाहिजेत ज्याने आम्हाला मोठ्या भावाचं स्थान मानावं आणि ते आदराचं स्थान द्यावं, त्याला खरं दादागिरी म्हणतात. दादागिरी कोण? लुटण्याची, लोकांना मारण्याची दादागिरी अजिबात नको. आणि मला स्वभाव आहे, मी काय म्हणणार, मी कोणावर अन्याय करत नाही. मला तर काही जण सांगतात, आज मला खूप मेलवर किंवा माझ्या सोशल मीडियावर काही फोन आहेत धमक्यांचे, मला नेहमी रोज येत असतात. मी नेहमी, मला सुरू झाले ते, आणि मला पण सवय पडली आहे. मला माहीत आहे की शेवट माझं राजकारण चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालं असलं तरी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मी जन्मलेलो आहे, ज्या जंगलाच्या झाडाची उंची अजून कोणालाच मोजता येत नाही आणि झाडंही मोजता येत नाही. तेवढा मात्र माझा अनुभव त्या जंगलामध्ये राहिलेला आहे. त्यामुळं मला कोणी सांगायची गरज नाही किंवा मला बोलायची गरज नाही. तिथून मी तयार झालेला कार्यकर्ता आहे. अर्थात हे सगळं कुठून झाला प्रवास, काय झाला, याची सगळ्यांना माहिती आहे. पण मला सगळ्यांना, इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहे, तुम्ही उद्या खचू नका. एक असं आहे की मी तुम्हाला एक शेर सांगतो बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये सातत्यानं जन्मलेला माणूस हा श्रीमंत किंवा गरिबाच्या पोटी जन्माला येत नाही, तो मुलगा म्हणून, बालक म्हणून जन्माला येतो. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. काही माणसं स्वकर्तृत्वानं म्हणतात, तर काही माणसं इतरांच्या वारशाने उभे होतात. इतरांच्या वारशाने उभं झालेला माणसाला बापाची पुण्याई म्हणतात आणि स्वतःच्या पायावर उभवणाऱ्याला स्वतःची पुण्याई म्हणतात. तर हे ठरवलं पाहिजे की बापाच्या पुण्याईवर उभं व्हायचं की स्वतःच्या पुण्याईवर उभं व्हायचं. माझे वडील 4थ्या वर्गात असताना माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आम्ही लोकांच्याकडे काम करून, कष्ट करून शिकलो, फार कष्टाने उभे झालेलो आहोत आम्ही. मग कष्ट अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून जब टूटने लगे हौसले तो बस यह याद रखना, जब टूटने लगे हौसले, जब यह याद रखना, बिना मेहनत के हासिल तख्त ताज नहीं होता. बिना मेहनत के हासिल तख्त और ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल अपनी. जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होता. जुगनूला उजेडाची आवश्यकता, त्याच्या मोताची गरज नाही. तुम्ही स्वतःला जुगनू समजा. तो म्हणतो ना, त्याला काय म्हणता तुम्ही जुगनूला?
काजवा बनवा. काजवा हा परप्रकाशित असतो आणि म्हणून ते काढा बाजूला. घ्या साहेब. मला महाज्योतीला न्यायच दिला आहे. चला. अरे जाऊ दे, आपलेच पोरं आहेत ती, जरा त्यांची डोकी दुसऱ्यांनी फिरवून आणली आहेत. हां, असतात काही विचाराची. यांच्या डोक्यामध्ये धर्म देव हे टाकलं आहे. हाताला नाही काम आणि म्हणतात याला कर राम राम आम राम. राम पहिले कसं म्हणायचं? पहिले काम पाहिजे ना. पोटाला आणि हाताला जर काम मिळेल तर मग आम्ही वारंवार राम राम म्हणू. ही भूमिका आमची आहे. या भूमिकेतून आम्ही काम करतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होता. तर बांधवानो, या पोरांना PhD साठी 31,000 रुपये पाहिजेत. किती? 31,000. तेही महिन्याला 31,000 द्या. ते सारथी देते म्हणून आपणही द्या, अशी त्यांची मागणी आहे. आता सारथीमध्ये 200 पोरं आणि आम्ही देतो 700 पोरं. आता 700 पोरांना 31,000 देतात कसे? कारण सारथीचा बजेट 150 कोटीचा आणि महाज्योतीचा बजेट 150 कोटीचा. आता दोघांमध्ये समानता कशी असेल? त्यांची लोकसंख्या 20%, 22%, 25% ना. OBCची लोकसंख्या 52%, 50%. आता 50% लोकांना 150 कोटी वाटायचे आणि 22% लोकांना 150 कोटी वाटायचे. तर न्याय कसा मिळेल बाबा? न्याय मिळायचं असेल तर वडेट्टीवारला मागून उपयोग नाही. जरा न्याय मागायचं असेल तर मला वाटतं की वरही जावं लागेल तुला. आणि जायचं असेल तर जरा मोदी साहेबांच्याकडे जा. कारण UPSCची परीक्षा पास झाल्यानंतर क्रिमिनलची अट घालून 214 पोरांचा सत्यानाश केला. तिकडे जरा लक्ष द्या, तर हा OBC समाज उभा राहील. हेही लक्षात घेतलं पाहिजे. कुठे मागायचं? मी तर काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे. यावर्षी 25 पोरांना पायलट बनवण्यासाठी पैसे दिले OBCचा. आणि तेही ठरवत असताना शहरातली मुलं नाही, शहरातली 25% आणि 75% ग्रामीण भागातली. तो खेड्यातला माणूस, झोपडीतला माणूस महाज्योतीच्या पैशाच्या माध्यमातून ओबीसीच्या माध्यमातून OBCचा विद्यार्थी, भटक्यांचा विद्यार्थी हा पायलट झाला पाहिजे, कमर्शियल पायलट झाला पाहिजे, विमान उडवलं पाहिजेत. ही क्षमता या विद्यार्थ्यामध्ये निर्माण केली पाहिजे. त्या दृष्टीनं मी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून ते काम आपण दिलं. अनेक निर्णय घेतलेत. आता सगळ्यांचं समाधान होऊच शकत नाही आणि समाधान करणारा कोणी राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. आपसानीच त्यांनी पाहिलं तुम्ही की त्यांनी कशा पद्धतीनं त्याचा खेळखंडोबा सगळ्या महाराजांना कशा पद्धतीने छळलं. त्याच पद्धतीनं काम करणाऱ्यांना विरोध असतो. जो काम करतो भावना प्रामाणिक पाहिजे आणि मी माझी भावना प्रामाणिक ठेवली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो या विद्यार्थ्यांना, तुम्ही सगळं करत असताना ज्या पायरीवरून तुम्ही चढलात ती पायरीवर उभं करणारं कोण असेल तर ती पायरी उभं करणारा तुमचा आई आणि वडील आहे. म्हणून पहिली पायरी कधीच विसरू नका. ज्या मायबापांनी जन्म देऊन तुम्हाला दुसऱ्या पायरीवर चढवलं ती पायरी खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माईच्या, पंढरीच्या, पांडुरंगाच्या एवढीच समानता असलेली आहे. जेवढा पंढरीच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला मानाल तेवढंच तुमच्या मायबापाला, घरच्या आईवडिलांना माना. तुम्हाला पंढरीच्या, पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. माय बाप सदा घरी कशाला जातो रे पंढरी? तर माय बाप आपल्या दरवाजात, आपल्या घरात असताना आपण विठ्ठलाकडे जाऊ नका. आपल्या संतांनी काय म्हटलं आहे? देव नाही देवळात. देव कुठे आहे? देव आहे माणसात. म्हणून माणसातला देव शोध. तर माणसातला देव कोणाला शोधायचा? माणूस द्या माझं, माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. तो भीक मागणारा माणूस असेल, त्याची सेवा केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला देव दिसेल. हे सांगणारे संत आणि तो एक थोर असा इतिहास आपल्या सगळ्यांच्या पुढे. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ध्येय ठेवा. जर तुमच्या पुढे टार्गेट नसेल आणि विदाऊट टार्गेटनी ठरवलं की मी खूप अभ्यास करेल आणि मी उद्या UPSC पास होईल, MPSC पास होईल, अजिबात हे होऊ शकत नाही. ते जाऊ द्या, तिकडे लक्ष घालू नका. तिकडे लक्ष घालू नका. हे मीडियावाल्यांना पण इकडे सोडलेत आणि तिकडे गेले. ते आमचं जरा लाईव्ह करा ना. ते तिकडे काय पाहत आहे ते
ते जास्त तुम्ही TRP वाढवायसाठी ते करू नका. जरा समाजाला काय लागतं ते द्या. हां, समाजाला जे लागतं ते दिलं पाहिजेत. हे काही हौशे नवशे गवशे असतात यात्रेला जाणारे. तर हौशे कोण असतात, नवशे कोण असतात आणि गवशे कोण. हौसेनं जाणारे असतात आपली यात्रेची हौस फिटवासाठी, आणि गवशे असतात काही मिळतं का म्हणून यात्रेला जाणारे. काय मिळालं तर जमवून टाकू, नजर चुकून पाकिट मार, हे मार ते मार, असे ते गवशे असतात. आणि नवशे असतात की देवावर निश्चिम प्रेम करून काहीतरी देवाला मागायचं आणि नवस फेडायचं. तर म्हणून या समाजामध्ये असे 3 प्रकारचे लोक असतात जसे यात्रेला जात असतात, हौशे नवशे आणि गवशे. तर आपण कोणाला कुठे ठेवायचं तो आपला अधिकार आहे आणि बघत राहायचं आपलं. आणि बघितल्यानंतर जो नवसा भेटतो त्याला सोडून द्या, हौसे भेटते त्यालाही सोडून द्या, पण हा गवशा जो असतो ना पाकेटमार त्याला अजिबात सोडू नका, एवढी मात्र तुमच्याकडनं अपेक्षा आहे. मित्रांनो, विषयांतर थोडासा झाला पण ते चांगली मी हत्ती अंबोरीजींना सांगणार आहे की तुम्ही चांगली अकॅडमी या ठिकाणी सुरू केली आहे. ही आत्ताची गरज आहे. आणि मराठवाडा तर ही शिक्षणाची बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलेली शिक्षानगरी आहे. आणि सुंदर नाव या संस्थे आणि आपण नालंदा हे नाव ठेवलेलं आहे. आणि म्हणून नालंदा हे नाव निश्चितच साजेसचं नाव आपल्या सगळ्यांना म्हणजे अथक आणि निरंतर आपल्याला यातून प्रवास आपला पुढे होणार आहे. पण मी औरंगाबाद शहरातील सर्व विद्यार्थ्यांना सांगणार आहे की बाबांनो, ही जी स्पर्धा उभी झाली ही स्पर्धा परीक्षेसाठी उभे झालेली, याला OBCच्या माध्यमातून यावर्षी मी 2000 विद्यार्थी MPSCसाठी सिलेक्ट केले होते. ते आता आमचे ऑनलाईन होते, पण पुढच्या वर्षी मात्र हे 2000 विद्यार्थी आणि ऑफलाईन आम्ही देणार आहोत. आणि त्यामुळं हे 2000 विद्यार्थ्यातील या सुंदर अशा या नालंदा अकॅडमीला जिथून आम्हाला 100% विद्यार्थी पास होण्याची किंवा 80% असेल 50% असेल, पण एक चांगली इन्स्टिट्यूट म्हणून याला सुद्धा महाज्योतीच्या माध्यमातून उभं करण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू, हा विश्वाससुद्धा तुम्हाला देतो. 1000 विद्यार्थी आम्ही UPSCला पाठवलेले आहेत. UPSCला 1000 विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्यांना उभं करायचं आहे. त्यालासुद्धा ऑनलाईन आता आम्ही सुरू केलेलं आहे, पण पुन्हा पुढच्यात ऑफलाईनसुद्धा सुरू करायचं आहे. आपल्या सगळ्यांना नक्कीच यातून न्याय देण्याची भूमिका आमची असणार आहे. या शहराच्या आणि मराठवाड्याच्या एकूण ही अकॅडमी मला वाटतं की स्पर्धा परीक्षेची एक मैलाचा दगड ठरावी अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे. आणि तो तुम्ही पूर्ण कराल, त्याला लागणारं सहकार्य नक्कीच 100% मी देईल, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आहे. आणि मी म्हणालो की ध्येय हे आपलं असलं पाहिजेत. विना ध्येयानी, विदाऊट टार्गेटनी आपण पुढं जाऊ शकत नाही. मागच्या वेळेस पण मी एक छोटंसं उदाहरण सांगितलं, ते उदाहरण मला अनेक विद्यार्थी त्यामुळे सांगितलं पाहिजेत आणि मी वाचनाला विराम देणार आहे. मित्रांनो, एक गुराख्याचा पोरगा सकाळी एक गुराखी आपल्या जनावरांना घेऊन चाराईसाठी घेऊन गेला, जनावरं राखायला गेला. जनावरांना चारत लांब शेताच्या पलीकडे जंगल होतं, जंगलात गेला आणि संध्याकाळचा नित्य नियमाप्रमाणे तो जनावर घेऊन परत आणत असताना त्याला एक जनावर त्याला दिसला नाही. म्हणून घरून येऊन थकवून भागून आलेला तो शेतकरी, तो गुरे राखणारा गुराखी आपल्या पोराला सांगितलं, बाबा रे, तू जरा माझी गाय अमुक दिसत नाही, अशा रंगाची आहे, ती येताना कुठेतरी मिस झाली आहे, ती हरवली आहे, म्हणून तू जा आणि त्या गायीला जरा शोधून आण. तर मुलगा 5व्या-6व्या वर्गातला त्याचा गुराख्याचा मुलगा, त्याला वाटलं की बाबाचा आदेश आहे, शाळेतून नेमकाच आला होता आणि जंगलाच्या दिशेने पळाला. पळत गेला. त्याला दूर बघितलं तर त्याला ती जंगलाच्या जवळपास गाय दिसली आणि सुसाट वेगाने पळत निघाला. जंगलात गाय, बाजूनं रस्ता होता, रस्त्याने जाताना गाय दिसली गाय म्हणून सुसाट पळाला. एक नाला होता, 5व्या-6व्या वर्गाचा मुलगा नाला ओलांडून लिलया पार करून गायला पकडून आणत होता. त्याच रस्त्याने एक शिक्षक जात होता बाजूच्या रस्त्याने, तो बघत होता, अरे एवढूसा पोरगा गाय पकडायसाठी एवढी जंप मारली, हा मारलाच कसा 5व्या वर्गाचा पोरगा? 5व्या आणि 6व्या वर्गाचा मुलगा असलेला 12 वर्षाचा मुलगा एवढी लांब जंप कशी मारू शकतो? हा विचार पडला आणि त्या मुलाला जवळ बोलवलं, त्याच्या डोक्यावर हात फिरवलं त्या शिक्षकाने विचारलं, बाबा रे, तू एवढी जंप मारलीसच कशी? माझाच विश्वास होत नाही. तर म्हणे, साहेब, मला गाय दिसली, मला काहीच दिसत नव्हतं, मला गाय दिसली आणि मला गाय बाबांनी सांगितली पकडून आण म्हणून, आणि म्हणून मी नाल्याकडे बघितलं नाही, काट्याकडे बघितलं नाही, जंप मारली आणि गाय पकडली.
त्या पोरांना जवळ बोलून त्यांनी सांगितलं शिक्षकांनी, आता ही 100 रुपयाची नोट घे आणि परत एकदा तो नाला जो आहे, ती खाई आहे, ती ओलांडून दाखव. पोराला वाटलं गाय तर मिळालीच आहे, 100 रुपये मिळत आहेत. मागे मागे परत गेला आणि पुन्हा धावत धावत स्पीडने गेला आणि ते खाई किंवा तो नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शक्य झालं नाही. तो नाल्यात पडला. नाल्यात पडल्यानंतर या शिक्षकाने उचललं त्याला आणि विचारलं, बाबा रे, तुला गाय पकडायसाठी गेलास, त्यावेळेस तू जंप मारलीस आणि मी तुला बक्षीस देतो म्हटलं तरी जंप मारली नाहीस. तर तो विद्यार्थी म्हणाला, साहेब सर, माझं लक्ष जोपर्यंत ध्येयावर होतं तोपर्यंत मला ते सहज वाटलं, पण ध्येयापासून मी विचलित झालो आणि मी खाईत कोसळलो. म्हणून ध्येयापासून विचलित होऊ नका, नाहीतर खाईत कोसळाल, नाल्यात कोसळाल. म्हणून आपलं लक्ष हे आपल्या टार्गेटवर ठेवा, नक्कीच यशस्वी व्हाल हा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा. साहेब, आपण समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल म्हणावंसं वाटतं. जो तूफानों में किनारे तक पहुंचा दे, अब ऐसी कश्तियां नहीं मिलती. गम छोड़ खुशियां बांटे, अब ऐसी हस्तियां नहीं मिलती. खुद की खुशियों के लिए जूझने वाले इस जहां में एक ढूंढो तो हजारों मिल जाएंगे, लेकिन औरों की खुशियों के लिए जूझने वाली वडेट्टीवार साहब, आप जैसी हस्तियां नहीं मिलती, आप जैसी हस्तियां नहीं मिलती.